यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। सावित्रीबाईंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे। मराठा क्रांती मोर्चानं दुग्धाभिषेक घालत आंदोलन केलं आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना दुग्धाभिषेक करण्यात आला आहे। महाराष्ट्र सदनामध्ये छगन भुजबळ यांनी प्रचंड घोटाळा केला आहे आणि त्यांचा हात पवित्र स्मृतीला लागला म्हणून आंदोलन करण्यात आलं आहे। तर तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। पोलीस या कार्यकर्त्यांना रोखताना सुद्धा दिसून येत आहेत। तर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे, कारण या पुतळ्याला छगन भुजबळ यांचे हात लागलेले होते आणि त्यांनी खूप मोठे घोटाळे केलेले आहेत। त्यामुळेच आम्ही दुग्धाभिषेक घालत असल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। महिला कार्यकर्त्या सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोलिसांनी यावेळेला मध्यस्थी केल्याचंही पाहायला मिळत आहे। तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला इथं दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे। कार्यकर्ते दुग्धाभिषेक घालताना दिसत आहेत। त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। इम्तियाज, काय सांगाल? सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जातो, एक्सक्लुसिव्ह दृश्य सुद्धा आपल्या समोर आहेत। नेमकं काय घडलं होतं इथे? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून महात्मा फुले, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना करण्यात आलं दुग्धाभिषेक करण्यात आला होता। एकंदरीतच सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पूर्णतः आक्रमक असल्याचा पवित्रा होता। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पूर्णतः निषेध व्यक्त करत होते। छगन भुजबळ हे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या स्मारकावर येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती आणि त्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक होणार होता हेही देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना माहित होतं। त्यानंतर छगन भुजबळ यांचा हात या महान ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना लागल्यामुळे या पुतळ्याला पूर्णतः दुग्धाभिषेक करून त्या ठिकाणी पुतळा हा पवित्र करण्यात आला। त्यामुळे आता त्या ठिकाणी पूर्णतः तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। पोलिसांनी घटनास्थळावर कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही चुकीचं काम करण्याबाबत रोखलं आणि परिस्थिती तणावाखाली होती आणि पूर्णतः आता सध्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना तिथून बाजूला करण्यात आलेलं आहे। निश्चितच इम्तियाज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या सर्व कार्यकर्त्यांना बाजूला केल्याची माहिती सुद्धा समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।